हाय गाईज, 7:45 इन द मॉर्निंग. खोबरेल तेल इज गुड फॉर रिमूव्हिंग न्यूरल ब्लॉकेजेस. रोज सकाळी आईची सेवा करतो आणि नकळत धनलाभ कसा काय होतो, तुम्ही पण प्रयत्न करा. इट्स टाइम टू डू सम एक्सरसाइज. गॉट दिस फॉर द डॉग इज ऑन अजिंक्य तारा. जीवाला जास्त त्रास होऊ नये म्हणून दक्षिण दरवाजापर्यंत गाडीनेच प्रवास केला. द मॉर्निंग सनलाईट फिल्स यू विथ एनर्जी फॉर अ प्रोडक्टिव्ह डे. शुभम शिंदे यांचा बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील डॉमिनन्स कमी करायचा आहे म्हणून 1000 पुशअप्स 500 जोर रोज मारतो. संपूर्ण दिवस मोकळा असल्याने 1 तास मेडिटेशन करतो. मी माणूस किती चांगला आहे हे लोकांना दाखवायचं होतं, पण डॉग्सच नाहीत अजिंक्य तारेवर. वाईट वाटलं. बट देन आय फाउंड सम अदर डॉगीज. सकाळी सकाळी झोपमोड केली, ह्याचा राग आला, पण हातात काहीतरी खायला आणलंय हे बघून म्हटले, तुला जेव्हा व्हिडिओ बनवायचा असतो तेव्हाच तो आम्हाला खायला घेऊन येतो. सकाळी 200 रुपये भेटले होते, त्यामुळं बनाना लीफ या निर्जन स्थळी पोहोचलो. एटिकेट्स बघा किती. सकाळी 10 वाजता कामधंदे असलेल्या मित्रांना रील्स लाईक शेअर करायला नक्की सांगतो. ॲज वी आर अ प्रोटीन डेफिशियंट कंट्री, आय गिव्ह स्मॉल अमाऊंट ऑफ सप्लिमेंट टू माय मदर ॲज वेल. स्टीलच्या ग्लासातनं कोण पितं. दुपारी 1 वाजता भोजन करावयास घेतो. लसणाची चटणी, भेंडीची भाजी आणि 1 इडली. बबीता जी को देखने के बाद मेरे चेहरे पे एक मुस्कान आ जाती. आणि हिच्याकडे बघितलं माझं डोकं फिरतं. मी जेवाय खाली बसतो, पण महाराणींना सोफा लागतो. आता जेवण झाल्यावर गडी कामासाठी तयार झाला. मम्मीला सुपनेकरकडे सोडायला बहिणीला चाललो. सातारा इंटरनॅशनल बस स्टॉपवरती डिझेल संपलं. बहीण म्हटली, अरे मीच भरते. खर्चाला ठेव लागतील. संध्याकाळची सोय झाली. अर्धा दिवस अजून बाकी. आता वेळ कुठं घालवायचा. गुप्त मार्गाने खिंडीमध्ये पोहोचलो. लाईफ इज हार्ड. खिंडीत पोचल्यावर मला वाटलं पुरी दिसतील, पण कुसळं बघून माझे डोळे दिपले. दिस इज आवर बेंटली बेंटेगा. सोमवारची दुपार असल्याने या ठिकाणी गर्दी नव्हती. मित्रांना 15-20 रील्स शेअर केले. HR ला कॉल लावला. म्हटलं जॉब द्या प्लीज. HR म्हटले तू रील्सच बनवत बस. आता हे छोटं पिल्लू किती खोडकर आहे. दुपारी 3:30च्या उन्हात 2 टोपे घातलेल्या म्हशी चरताना दिसल्या. त्यांना म्हटलं ओ संध्याकाळी चरा या, किती टॅनिंग झाले. ती म्हटली मला नको शिकू. सायंकाळी 5 वाजता चैतन्य काढा बनवला. त्यासोबत पालेकरचे क्रोसो आणि मफिन्स पण आहेत. चहा प्यायल्यावर घरच्यांची औषधं आणायला गेलो. हाऊ नॉट टू वेस्ट युअर टाईम अँड बी मोर प्रोडक्टिव्ह हे वाचल्यावर कुठला मासा गळायला लागतोय का हे बघितलं. दॅट्स इट फॉर टुडे गाईज. थँक्यू.